विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारी पूर्ण करण्यासाठी हे भाविक वारकरी खांद्यावरती भगवी पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने एक एक पाऊल मार्गक्रमण करत असतात. प्रत्येक पावलात विठ्ठलाचं नाव घेत असतात. त्याच विठ्ठलाच्या भेटीला जात असताना खरं तर त्यांच्यावरती दुर्दैवी काळाचा घाला घातला. ज्या वेळेला हे चालक असतील किंवा अनेक भाविक असतील, वारकरी असतील, यांनी सुद्धा खरं तर स्वतःची काळजी घेणं ही महत्त्वाची बाब आहे. भाविक अतिशय उत्साहानं विठ्ठलाच्या भेटीसाठी चालले होते आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असताना विठ्ठलाची भेट मात्र अपुरी राहिली. रामकृष्ण हरी. खरं तर बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे लाखो वारकरी पायी चालत जात आहेत आणि काल माऊलींच्या पालखी सोहळा ज्या वेळेला सासवडमधून जेजुरीच्या दिशेने जात असताना जेजुरी नगरीत प्रवेश करताना एक गंभीर असा भीषण अपघात झाला. खरं तर या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक वारकरी जखमी झाले. खरं तर विठ्ठलाच्या ओढीनं हे सगळे पंढरपूरच्या दिशेने वारकरी आता चालायला लागलेले आहेत. कारण 7 तारखेला माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान करत पुणे सासवड हे मुक्काम उरकून पुढच्या मुक्कामाच्या दिशेने जात आहेत. आणि हे जात असताना अगदी खंडेरायांची नगरी, जी जेजुरीला खंडेरायांची नगरी संबोधलं जातं, त्या खंडेरायांच्या नगरीमध्ये भंडारा उतरून पालखीचं स्वागत व्हायच्या अगोदर खरं तर या ठिकाणी एक भीषण अपघात झाला. माऊलींच्या पालखीमध्ये सामील असलेली एक पालखी मार्गक्रम करत चालू होती. त्या पालखीमध्ये भजन कीर्तन रस्त्यानं जात असताना प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात हरिनाम सुरू होतं आणि रस्त्यानं जात असतानाच त्याच पालखीमध्ये सामील असलेला वारकऱ्यांना घेऊन जाणारा एक ट्रक खरं तर त्यांच्या पाठीमागून काळ बनून येतोय हे कोणालाही माहीत नव्हतं. खरं तर ही दुर्दैवी घटना होती. तो ट्रक रस्त्यानं बरोबर त्या दिशेनं जात असताना त्या ट्रकचा जो चालक होता त्या चालकाला तो अगोदर आजारी असल्यामुळं त्या चालकानं औषध आणि गोळ्या घेतल्या होत्या आणि या औषध आणि गोळ्यांचा इफेक्ट असा झाला की त्या चालकाला प्रवासादरम्यान थोडी चक्कर आल्यासारखं झालं, झोप आल्यासारखं झालं आणि यामुळं त्या वाहनावरचा त्याचा ताबा सुटला आणि हे वाहन पालखी जात असलेल्या दिशेनं बरोबर त्यांच्या पाठीमागून पालखीत प्रवेश केला आणि यामुळं या भीषण अपघातात विठुरायाचं नाम सतत मुखात घेणाऱ्या नाम घेतच या काळानं त्यांच्यावरती घाला घातला आणि 3 महिला वारकऱ्यांना थेट मृत्यूला सामोरं जावं लागलं. खरं तर त्या महिलांच्या सोबत इतर ज्या वारकऱ्या होते त्या वारकऱ्यांना जखमी व्हावं लागलं. परिस्थिती गंभीर आणि भीषण होती. सतत तो मुखात हरिनामाचा जयघोष, प्रवचन, भजन हेच सुरू होतं आणि हेच सुरू असताना अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा देवाचं नाव घेऊन मृत्यू आला. खरं तर पालखी आणि पालखीचा प्रवास हा सोपा नसतो. काल आपण बघितलं ज्या वेळेला विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारी पूर्ण करण्यासाठी हे भाविक वारकरी खांद्यावरती भगवी पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने एक एक पाऊल मार्गक्रमण करत असतात. प्रत्येक पावलागणीच विठ्ठलाचं नाव घेत असतात. त्याच विठ्ठलाच्या भेटीला जात असताना खरं तर त्यांच्यावरती दुर्दैवी काळाचा घाला घातला. घटना दुर्दैवी आहे. ज्या वेळेला खंडेरायांच्या नगरीत प्रवेश करायचा होता आणि प्रवेश करताना भंडारा उधळून ही पालखी खंडेरायांच्या मंदिराच्या दर्शनाला जाणार होती त्याच्या अगोदरच ही घटना घडली. खरं तर अनेक चालक असतील, पालखीसोबत असणारे वारकरी असतील, हे बहुतांश वेळेला आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा मोठं असतं. कारण बरेच टप्पे लांब आहेत. प्रत्येक टप्प्यावरती चालणं शक्य नसतं. काही जणांना त्यांचं शरीर साथ देतं, काही जणांना त्यांचं शरीर साथ देत नाहीयेत. असाच काहीसा प्रकार या पालखीमध्ये सामील असलेल्या ट्रक चालकाचा झाला आणि तो काही वेळा आजारी पण होता असंही काही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेली गोष्ट आहे. पण अपघात हा अपघात असतो. तो माऊलींच्या पालखीमध्ये जात असताना झालेला तोही दुर्दैवी अपघातच म्हणावा लागेल. खरं तर माऊलींची पालखी निघाल्यापासून जे आतापर्यंत मुक्काम केले ते संपूर्ण मुक्काम अतिशय उत्साहात आनंदात झाले होते आणि खांद्यावरती पताका येऊन हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. एक मुक्काम पुढं करून दुसऱ्या मुक्कामाच्या तयारीनं मुखात हरिनाम जयघोष, माऊली, ज्ञानोबा हे सगळं करत असताना जी दुर्दैवी घटना घडली ती खरं तर भीषण दुर्घटना आहे. जे पालखीचे प्रमुख असतील, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी असतील, त्याबरोबर प्रशासकीय व्यवस्था असेल,
या सगळ्यांना यातून काहीतरी धडा घेणं सध्या गरजेची गोष्ट मानली जात आहे. कारण पुणे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, याच ठिकाणी खरं तर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी भेट दिली होती. त्यांच्यासोबत पुण्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गिल साहेब आहेत, ते सुद्धा त्यावेळी होते. त्यांनी पूर्णपणे पालखीच्या प्रवासाची, पालखी मुक्काम असणाऱ्या तळांची पाहणी केली होती. त्याचबरोबर या पालखीच्या जी वाहतूक व्यवस्थेची सुद्धा पाहणी केली होती. मात्र या सगळ्या पाहणी करून प्रशासन अलर्ट असून सुद्धा हा अपघात घडलाच. त्यामुळं प्रशासनाची तयारी केलेली होती. पण खरं तर ज्या वेळेला हे चालक असतील किंवा अनेक भाविक असतील, वारकरी असतील, यांनी सुद्धा खरं तर स्वतःची काळजी घेणं ही महत्वाची बाब आहे. आपण विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेलो आहे, आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. प्रत्येक पाऊल आपल्याला महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपली काळजी सुद्धा घेणं महत्वाचं आहे. कारण आतापर्यंतच्या पालखीच्या प्रवासात जे रस्ते आहेत, त्या रस्त्याच्या डाव्या बाजून पालखीतील वारकरी चालत असतात, पालखीचा रथ जात असतो आणि उजव्या बाजूने ही सगळी वाहनं जात असतात. खरं तर ही दोन्ही व्यवस्था स्वतंत्र पाहिजे. पालखी ज्या मार्गाने जाणार आहे, भाविक ज्या मार्गाने चालतायत, खरं तर त्याच्या साईडून वाहनं नाही पाहिजेत. खरं वाहनं असली की असे तांत्रिक घोटाळे होतात आणि त्या वाहनाचा अपघात होऊन वारकऱ्यांना आपल्या जीवनाला मुकावं लागतंय. खरं ही बाब गंभीर आहे. या गंभीर बाबीवरती प्रशासनानं पुढच्या वारीपासून काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे. मंत्रिमंडळातील काही असतील, ग्राम स्वच्छता मंत्री असतील, ग्राम विकास मंत्री असतील, या सगळ्यांनी यावरती बसून एक काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे. हे नियोजन खरं तर वारकऱ्यांच्या, भाविकांच्या आणि पालखीचे जे संस्थापक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समंजसनातून या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण आता सध्या महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे पालखी संदर्भात अनेक गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. भाविकांना मोठमोठे मंडप केलेले आहेत, विश्रामगृह केलेले आहेत. त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी या वारकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. पण वाहतूक व्यवस्था जी आहे, कारण एक काल आणि आज एक प्रचंड मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो म्हणजे एक अल्पवयीन मुलगा 10वीची शाळा सोडून त्या ट्रॅक्टरमध्ये प्रवास करतोय. तो स्वतः ट्रॅक्टर चालवतोय. त्याला कोणतरी विचारतंय की बा तू कितवीला आहे? तो सांगतोय मी 10वीला आहे, मी शाळा सोडून दिलेली आहे. खरं तर ही बाब गंभीर आहे. कारण अशा ठिकाणी जर असे अल्पवयीन चालक असतील तर अशा अपघात व्हायला वेळ लागणार नाहीये. म्हणून जे पालखीमध्ये वाहन चालवणारे जे चालक असतील, खरं तर त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. ते मद्यप्राशन करतायत का, ते आजारी आहेत का आणि त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट आहेत का, अशा गोष्टी ज्या तांत्रिक बाजू आहेत त्या प्रशासनानं, त्या दिंडी चालकाच्या प्रमुखांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. आणि यामध्ये जर ते दोषी असतील तर त्यांना ते वाहन चालवण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. खरं तर जो अल्पवयीन चालक एक मुलगा आहे, तो ट्रॅक्टर घेऊन त्या पालखीसोबत आहे. खरं तर त्याच्यावरती आत्ताच निर्बंध लावले तर एखादी दुर्घटना घडायची टळू शकते. त्यामुळे पोलिसांचं काम सध्या करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासन पालखीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. ग्रामविकास विभागानं, त्या ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे आहेत, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे जर्मन मंडप वगैरे आणलेले आहेत आणि त्याच प्रत्येक पालखी तळावरती अतिशय चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे. पण या सगळ्या सोयीमध्ये कालची जी घटना आहे ती दुर्दैवी म्हणावी लागेल. खरं तर हे भाविक अतिशय उत्साहानं विठ्ठलाच्या भेटीसाठी चालले होते आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी जात असतानाच त्यांची विठ्ठलाची भेट मात्र अपुरी राहिली, ही महत्वाची बाब या ठिकाणी नमूद करावी लागेल. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, दहिवडी. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.